मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे गोव्यामधला डे दुसरा. काल पुण्यामधून इथं यायला जवळजवळ अख्खा दिवस गेला. इथं हॉटेलचा तो प्रॉब्लेम झाला आणि इथं दुसरं हॉटेल त्यांनी अरेंज करून दिलं. त्याच्यामुळं इथं फक्त येऊन आम्ही राहिलो, असाच विषय झाला. काल काय फिरणं झालं नाही आणि कस्टमरनी पण राहायची व्यवस्था केली आहे. आणि आत्तापर्यंतच्या गोव्याच्या प्रवासामध्ये मला हे समजलं आहे की मित्रांनो, जर तुम्हाला बाहेर स्टेटची किंवा आउट स्टेशनची बुकिंग असेल तर त्याच्यामध्ये राहणं, खाणं आणि हे टेपीचा व्यवहार सगळं कस्टमरकडेच ठेवायचं. का तर जर आता मला काल एवढा टेपीसाठी त्रास झाला, ती कस्टमरकडे मी बोली केली ती कस्टमरला की त्याचं तुम्हाला पाहावं लागेल. कस्टमरचे बरेच कॉन्टॅक्ट आहेत, त्याच्यामुळे त्यांनी अरेंजमेंट केली त्या टेपीची. त्याच्यामुळे काही मला वैयक्तिक असा काही त्रास झाला नाही. पण जर ते सगळ्या गोष्टी माझ्याकडे असत्या तर मी शेवटी फाईन द्यावा लागला असतं मला आणि गोव्यामध्ये एंट्री मिळाली असती का नाही ती तर वेगळीच गोष्ट आहे. पण सांगायचं तात्पर्य हे की हे सगळ्या गोष्टी कस्टमरकडेच ठेवत जात आहे. जेवण राहणं माझी बोली तशी आहे की 300 किलोमीटरचं 13 रुपयाने पॅकेज, रोज दिवसात 300 किलोमीटर पैसे द्यावं. म्हणजे समजा 4 दिवसाची बुकिंग आहे, 4 दिवसाचं 1200 किलोमीटर, 4 दिवसामध्ये 1200 किलोमीटर फिरवण्याची मुभा. त्याच्यावर किलोमीटर गेलं तर 13 रुपयाप्रमाणे पैसे द्यावं लागतील. आणि काय, हां, टोल, पार्किंग, जेवण, खाणे सगळं कस्टमरकडे. त्याच्यामुळे कस्टमर एकदम स्वतःच्या मित्राप्रमाणे, म्हणजे मी हे ह्यांचा विषय वैयक्तिक घेत नाही मी, पण आउट स्टेशन बुकिंगला जनरली मी असंच ठरवत असतो की जेवण खाणे कस्टमरकडं सगळं. जर अशी बुकिंग बोली आपण केली नाही तर जेवणाच्या अशा प्राईम ठिकाणी आल्यावर जेवणाचे आपल्यासारख्या माणसाला लय 200 आणि 400 रुपयाचं जेवण परवडत नाही. आपल्याला 50-100 रुपयाची खायची सवय लागलेली असते. त्याच्यामुळे सगळं कस्टमरकडं जेवणाचं वगैरे ठेवायचं असं मी म्हणजे ठरवलेलंच आहे की बा प्रत्येक ट्रिपला असं ठरवायचं. ते 1% सुद्धा मला या गोष्टीची जाणीव होऊन देत नाहीत की तू आमच्यासोबत ड्रायव्हर आहे, तू आमच्यापासून वेगळं राहा. असं म्हणजे जेवण करताना सुद्धा जे बाकीच्यांशी बोलतात तसंच सेम टू सेम मला पण वागणूक मिळते. हे पाहून जरा आनंद वाटतोय. आणि म्हणजे लई लांबचे नाही, त्याच्यामुळं बॉन्डिंग तसं झालं. त्यांनी पण समजूतदारपणे मला सांगितलं की तुला झोप येत असेल तर आम्ही गाडी चालवतो, काही विषय नाही. त्यांच्यातले दोघं तिघं ड्रायव्हिंग करतात. पण मी दिली त्यांच्याकडे गाडी, काय असं म्हणजे प्रॉब्लेम नाही. बॉन्डिंग पण तसं. आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की मी कस्टमरला कसं काय गाडी चालवायला देऊ शकतोय. तर ही माझी पहिली वेळ नाही. ह्याच्या आधी पण मी 2-3 वेळा कस्टमरला गाडी चालवायला दिलेली आहे. कस्टमरशी तसं बॉन्ड झाल्यावर कस्टमर पण आपली बाजू समजून घेतो. रिलेशन तसं बनवावं लागतं कस्टमरसोबत. तर त्यामुळं मी दिली. असं म्हणजे लय फार मोठी गोष्ट नाही कस्टमरला गाडी चालवायला देणे. कस्टमरकडे लायसन असणं गरजेचं आहे आणि त्यांची स्वतःची गाडी आहे. त्याच्यामुळं काय असं म्हणजे लय रिस्क घ्यायचा कार्यक्रम नाही. आणि हे कस्टमरला तर गाड्यांविषयी आवडायचे. त्यांनी सांगितलं मला मी पुणे टू बेंगलोर नॉनस्टॉप, म्हणजे ते IT इंजिनियर आहेत. कुठले तरी इंजिनियरच आहेत, पण IT वरलेच आहेत वाटतं. पण ते काय ते काय काय म्हणायचं टायमिंगला विसरतो बघा मी. ते नॉनस्टॉप गाडी चालवतात. हां, नॉनस्टॉप गाडी चालवतात. त्याच्यामुळे काय रिस्क घ्यायची काही गरज नाही. घाटामध्ये पण त्यांनी गाडी घेतली म्हणजे एकदम परफेक्ट आहे. मी पण टेन्शन फ्री झालो. नाहीतर काल जर मला नॉनस्टॉप पुण्यातून इथं गाडी आणायची असली तर हवा टाईट झाली असती. पण चला ठीक आहे, असू द्या. गाडी वगैरे पुसली आहे आता. आता बघू आजचं काय शेड्यूल आहे. वाजले 11:30 आणि आता चाललोत आम्ही नाश्ता करायला. CNG भरायचा सर्वप्रथम आणि तिथून पुढं मग फिरण्याचं नियोजन आहे. सरांनी केले अख्खा गोवा फिरण्याचं नियोजन 3 दिवसाचं. मजा येते आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मला वाटत होतं असं की बुवा मला अशी ट्रिप यावा आणि ती बी इतक्या चांगल्या कस्टमरसोबत येईल असं मला वाटलं नव्हतं. का तर म्हणजे एकदम मी जिवलग मित्रांसोबतच आलो आहे फिरायला अशी मला फिलिंग येते. आणि त्यांचं कसं आहे, इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि त्यांना म्हणजे भरपूर प्रॅक्टिकल नॉलेज आहे. म्हणजे आयुष्यात त्यांनी कुठं खड्डे खाल्लेत, काय केले ते त्यांनी मला सांगितलं की बुवा मी माझ्या पद्धतीने कसं मॅनेजमेंट करू शकतो. म्हणजे तुम्हाला नंतर सांगतो मी. आता आलोय गोव्यामध्ये CNG भरण्यासाठी आणि आम्हाला अजून एक निगेटिव्ह अनुभव लागला. तो म्हणजे आम्ही जिथं जेवायला गेलतो ना, तिथं सरांनी मागितली इडली सांबार आणि मी मागितली. म्हणजे असे 2-3 आयटम मागितलं होतं. मी पुरी भाजी मागितली होती. इडली सांबार त्यांनी सुरुवातीला दिलं आणि नंतर हे आयटम म्हणजे एकदम देतानाच लेट दिलं. इडली सांबार देऊन परत दुसऱ्या गड्यांना आयटमच द्यायना ती. म्हणजे त्यांच्याकडे काय रेडी नव्हतं पोझिशन, काय नाही. आणि ते आम्ही ऑर्डर सांगितली की म्हणायची फक्त 2 मिनिटात देतो. आमच्या पहिल्या गाड्याचं जेवण झालं तरी दुसऱ्या गाड्याचं जेवण यायचं दूध येईना. म्हणजे मी पुरी भाजी मागितली होती, या सगळ्यांचं जेवण झालं, मग मला पुरी भाजी आली. असा विषय झाला. चहा पण त्यांना सांगितलं तर चहा साठी पण आम्ही असं म्हणजे जसं काय भिकारी बसले जेवायला अशी कंडिशन होती. तर म्हणजे हा एक निगेटिव्ह पॉईंट होता की त्यांची तयारी काहीच नव्हती जेवणाची. मला वाटतं आम्ही म्हणजे बिना रिसर्च करता गेलो त्याच्यामुळे असं होऊ शकतंय. पण ठीक आहे, चला असू द्या.
आय होप इथून पुढे असं नाही होणार, चांगला अनुभव जाईल आमचा. बघू आता, आमचा पण फर्स्ट टाइमच आहे. कस्टमरची गोष्ट म्हणाल तर श्रीगोंद्याचेच आहेत ते. माझे यूट्यूब व्हिडिओ बघत होते, तर त्यांनी काल मला रात्री कॉन्टॅक्ट केला. अचानक त्यांचं नियोजन ठरलं. त्यांची वैयक्तिक गाडी आहे ना, तिच्यामध्ये थोडंसं काम निघालं, त्याच्यामुळं ती माझी पहिल्यापासून व्हिडिओ बघत होते. त्यांनी मला असाच फोन लावून बघितला जस्ट चेक करण्यासाठी की येऊ शकतोयस का. मी होतो ठाण्यामध्ये 12 वाजता मला फोन आला की येणार का, अशी ट्रिप आहे. म्हणलं येणार, पण मला पहाट होईल, 4 तास लागतील यायला. तर तिथून मग मी ही बुकिंग घेऊन म्हणजे एमटी येण्यासाठी निघालो होतो. पुण्यातून पिकअप करून गोव्याला यायचं होतं, पण मला ऑन द वे ट्रिप पडली. आणि मी जे धाडस केलं वैयक्तिक ते तुम्ही करू नका. का तर त्याच्या अगोदर 500 किलोमीटर मी गाडी चालवली होती काल. दिवसभर गाडी चालवली, तिथून मुंबईला आलो. मुंबईतून मला हा फोन आला की बाबू पुण्यातून गोव्याला जायचे. मी धाडस करून हो तर पडलो, पण ते भागात पडलं असतं माझ्या. हे साताऱ्याच्या मागपर्यंत मी गाडी घेतली. तिथून पुढं कर्नाटकच्या बाँड्रीपर्यंत सरांनी गाडी घेतली. कर्नाटकची बाँड्री क्रॉस करून परत महाराष्ट्रात आले, परत सरांनी गाडी घेतली. त्याच्यामुळं आणि सर म्हणजे कसं आहे, सर म्हणण्यापेक्षा मित्र म्हणू मी. का तर मित्रांसारखंच आमचं बॉन्डिंग झालं आहे. 4 मित्र ते एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये मी 5वा. फक्त मी असं की मी भाड्याचा ड्रायव्हर आहे, असा विषय आहे. आहे सीएनजी पंप. पण मला वाटतं पोलिसांचं इथं गोव्यामध्ये हे एवढं स्ट्रिक्ट वातावरण नाही वाटतं. आता ही समोरची गोव्याची गाडी आहे आणि इथं बऱ्यापैकी टॅक्सी गाड्यांना रिफ्लेक्टर नाही, रेडियम नाही, टीचा स्टिकर नाही. मला वाटतं इथं टीचा स्टिकर नसतो. तिथं असं लिहिलं टुरिस्ट व्हेकल. आता ह्याच्या ऑल इंडिया परमिट गाडी आहे त्याच्यामुळे असं लिहिलंय. पण बऱ्याच ठिकाणी मी एक सर्कल काढलेला बघितलाय आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे टुरिस्ट व्हेकल. आणि रेडियम तर नसतंच बऱ्यापैकी गाड्यांना. तर मला बी आतापर्यंत अडवलं नाही बरं का. फक्त रात्री अडवलं होतं आणि ते फुकायला लावलं, त्यांना वाटलं दारू पिऊन आलाय का काय. त्याच्यामुळं पोलिसांनी अडवलं नाही मला. 2-3 ठिकाणी चांगल्या बऱ्यापैकी चौकात पोलीस आढळले, पण अडवलं एकाने पण नाही. फक्त ते टीपीसाठीच थोडा प्रॉब्लेम नाही म्हणता येईल, पण ते कुठाने जे असतात तेवढंच झालं. दुसरं काही प्रॉब्लेम नाही असं म्हणू शकतोय. पोलिसांनी काही अडवलं नाही. असं ऐकलं की गोवा गव्हर्नमेंट आधी काय करायचं की बाहेरची गाडी आली की त्यांना बिना पेपरचं म्हणजे एकदम घुसूनच नव्हतं देत. एंट्रीला पोलीस असायचे. आतमध्ये बाहेरचा गाडीवाला नियम मोडला की लगेच त्याच्यावर फाईन मारायचे. त्याच्यामुळे बरेच बाहेरचे ड्रायव्हर लोक गोव्याला यायला घाबरतात. आणि त्याचा तोटा असा झाला की गोव्याचं टुरिझमच कमी झालंय की बाहेरचे ड्रायव्हर गोव्याला यायला घाबरतात. आता बी काय ही म्हणजे वेगळी परिस्थिती नाही, पण आता एवढा फायदा आहे की गोव्यामध्ये आतमध्ये आल्यावर पोलीस अडवत नाहीत. का तर मला रात्रीच्या दररोज मी इथं फिरतोय ना, मला एकदा बी पोलिसांनी अडवलं नाही. एकदा अडवलं होतं आणि ते फुकायला लावलं. त्यांनी मला लायसन आहे का नाही हे सुद्धा विचारलं नाही, परमिट वगैरे काहीच विचारलं नाही. पण म्हणजे एवढा प्रॉब्लेम नाही गोव्यामध्ये फिरायला असं म्हणू शकतोय. त्या पद्धतीने आम्ही गोव्याचा पहिला पॉईंट बघायला आलेलो आहोत. त्याचं नाव आहे मिरामार पॉईंट. समुद्रकिनारी बीच आहे, तर तिथे चाललो आम्ही. एकदम मस्त वातावरण आहे, एकदम फीलच आलं. बऱ्याच दिवसानंतर समुद्रकिनारी आलोय. आणि समुद्रकिनारा म्हणजे खरं बघायचं म्हटलं तर गोव्याला म्हटलं पाहिजे तुम्ही. का तर मी मुंबईला बी समुद्रकिनारी जाऊन आलोय, पण मुंबईमध्ये समुद्र कमी आणि कचरा जास्त असतो. इथं कचऱ्याचं नामोनिशाणच नाही. म्हणजे चांगल्या बऱ्यापैकी वातावरण आहे, कचरा नाही. हे पाहून जर आनंद वाटला. आणि वातावरण पण एकदम फ्रेश आहे. मुंबईचं वातावरण टोटली वेगळं आहे ह्याच्यापेक्षा. म्हणजे मुंबईमध्ये एकदम दमटवाणी उष्ण वातावरण असतं, कायम घाम येतो. तसं इथं नाही वातावरण. आणि मस्त वातावरण आहे. समुद्र एकदम स्वच्छ पाणी, कचरा नाही. मित्रांनो, याला म्हणतात सुख. कळलं असेल काही लोकांना. नाही तर 6 महिने झालं नुसतंच म्हणतात गोव्याला जायचंय बरं का, गोव्याला जायचंय बरं का, आणि धंदा सुटाना. अरे मर गिर टाकूनच. अरे ह्याला म्हणतात सुख. पैसा खर्च करा जरा. हा मग. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत सिंगम पॉईंटला. म्हणजे सिंगम पॉईंट म्हणजे तिथं सिंगम मूवीची शूटिंग झाली आहे. तर ते नाही का तुम्ही ते सिंगम ते पोल उखडीत असं म्हणजे हाणामारी करायला येतात त्याला माणसं. तो डांबाला धरतो असं वाकड तिकडा करून उपसून टाकतो. तो पॉईंट इथे आहे, तुम्हाला दाखवतो मी. कोणती मर्सडीची का कोणची? त्यातली सगळ्यात जास्त मला गोष्ट कुठली आवडली असेल तर इथं स्वच्छता प्रॉपर यांनी मेंटेन केलेली आहे. का तर इथं कचरा कुठंच नाही दिसला मला कालच्यापासून.
तर मला वाटतं पॉइंटला तर आलोत आम्ही सिंगमवाले, पण ते खांबच काढून टाकलाय वाटतं. तिथं सिंगम मूवीची शूटिंग झालेली आहे असं मी ऐकलंय. खांब ते खालून समुद्र आहे का हो? समुद्र आहे सर. नाही जात राव. पाणी लय स्वच्छ आहे बरं का, पण एकदम पवित्रता राखलेली आहे समुद्राची. एक नंबर, आवडला आपल्याला एकदम मस्त. पोवायची इच्छा झाली मला पण नको. आता कसं ओ धीर्यात घ्या थोडी. कितीही वेळ उभा राहिलं तरी इथं उभाच राहावं वाटतं. एकदम मस्त वातावरण, समुद्र डोळे भरून पाहावं असं वाटतो. माझा काय प्रॉब्लेम आहे काय नो, मी व्हिडिओत लय भारी दिसतो, फोटोत एवढा भारी दिसत नाही. आवाजामुळे बहुतेक. माझा आवाज लय सुंदर आहे असं मला कळलंय. खूप या सुत्रूच आहे. या आवाज लय ऐकायला भारी वाटतो माझा. दिस इज द गोवा अँड लुक ॲट द ब्युटिफुल माहोल. मस्त वातावरण एकदम. नादखुळा. काही लोकांनी फक्त मोबाईलमध्येच व्हिडिओ बघा. गोव्याला येऊ नका. तिथे लाईट हाऊस आहे. ती लाईट हाऊस आहे. समजलं. म्हणजे त्यांना कळावं बाबा इकडं किनारा आहे किंवा काय. खऱ्या अर्थाने आज समुद्र किनारा बघितला असं म्हणू शकतो. का तर मुंबईला बघितला पण त्याच्यात पाण्यापेक्षा जास्त कचराच होता. इथं जरा म्हणजे निवळ हिरवं पाणी बघायला भेटते. पाहून आनंद झाला. कधी कधी ट्रॅफिकमध्ये अडकलं किंवा निगेटिव्ह काही घुसली ना, तर असं वाटतं की आपण चुकीच्या क्षेत्रात आलो. जग दुसरीकडे चाललंय, आपण अधोगतीकडे चाललोय. म्हणजे ट्रॅफिकमध्ये अडकणं किंवा कंपनी कधी कधी रेट देत नाही. असं वाटतं आपल्या सर्वाईसाठी आपल्याला लईच संघर्ष करावा लागतोय. त्या तुलनेमध्ये बाकीचे लोक फार पुढे चाललेत. पण आपल्या क्षेत्रामध्ये स्पेशली ड्रायव्हर किंवा ओला उबेरमध्ये या गोष्टीचं ॲडव्हान्टेज मिळतं की आपल्याला जग फिरण्याची पूर्ण संधी मिळते. का तर मी समजा विचार करतो की बाबा मी गाडीत नसतो आलो, दुसरा कुठला बी कामधंदा केला असता, तर मला हे अनुभवायला कधीच मिळलं नसतं की बा आता बघा ना, आता हे म्हणजे सगळं खर्च तेच करतात. मला फक्त फिरायचं आहे त्यांच्याबरोबर. लोक पैसे देऊन असं फिरण्यासाठी येतात आणि ते मला फ्रीमध्येच भेटतं आहे. याच्यापेक्षा म्हणजे अजून काय पाहिजे असं हे सांगायचं आहे की बा म्हणजे आता मी काय म्हणतोय ते बऱ्याच लोकांना फील होत असेल की बा आता मला पहिल्यापासूनच लय फिरण्याची आवड. जेव्हा मला गाडी येत नव्हती तेव्हापासून सुद्धा मला लय वाटायचं असं मला कोणी घेऊन जावं फिरायला, पण मला कोणीच नाही घरी गेलं. आणि आता अशी परिस्थिती की मला जिकडं जाईना तिकडं मला म्हणजे 90% ठिकाणं मी फिरून झालेले आहेत. आता फक्त महाराष्ट्राच्या बाहेरच जायचं राहिलं आहे. कोकणच आत्तापर्यंत फिरलो नव्हतो, कोकणसुद्धा फिरलो असं म्हणू शकतोय मी. आणि एकदम आनंद वाटतोय. भारी झालं, एक नंबर कार्यक्रम. प्लॅनिंगनी जर काम केलं ना तर टॅक्सी लाईन पण कुणाला ऐकत नाही मित्रांनो. म्हणजे मी 2026 पासून जे टार्गेट केलं आहे ना, तर हे महिना माझा 1 लाख रुपये तर सहज निघतोय. आणि इथून पुढं मी टार्गेटच केलेलं आहे की 80,000 महिना कुठं, म्हणजे 80,000पेक्षा खाली महिना आला नाही पाहिजे. का तर आठवड्यातून एक सुट्टी घेतली ना तर 80,000 महिना कुठंच नाही गेला. आणि जर तुम्ही नाही सुट्टी घेतली तर 1 लाख रुपये महिना, हा महिना माझा 1 लाख रुपये निघतोय आज जानेवारी पासून. राईट, मी हिशोब ट्रिपच्या एंडिंगला देऊन टाकेन तुम्हाला महिना माझा कसा गेला आहे. आतापर्यंत चांगलं 70-80 हजाराचं काम झालेलं आहे ह्या महिन्यापर्यंत. आणि ही ट्रिप झाली कंप्लीट की 1 लाख प्लसचा धंदा आरामात होतोय. म्हणजे प्लॅनिंगनी काम केलं ना तर काम हे कुठंच गेलं नाही. मी तसले बेकार धंदे अजिबात करीत नाही. कस्टमरला त्रास द्यायचा, AC लावायचं नाही. 24 तास माझा म्हणजे गाडी चालू केली की AC चालू असतो. कस्टमर पण हॅपी राहायला पाहिजे आणि आपण सुद्धा हॅपी राहिलो पाहिजे. त्याने कस्टमरला पण चांगली गाडी भेटते आणि आपल्याला पण जास्त त्रास होत नाही. 10मधून एखादा किस्सा होतो निगेटिव्ह, त्याला कोणी काही करू शकत नाही. असंच होतं. मस्त पैसा बसलो. इतकी मजा तुम्ही आयुष्यात नव्हती केली. ती मी फुकटतो. ते म्हणे नो कमेंट्स. ते म्हणे थांब माझा युट्यूबला घेतो आणि मग बोल. Recording complete.
दिस इज द सिम्बा पॉईंट. सिम्बा मूवीची शूटिंग इथं चालती. तेच हे मंदिर, चर्च. कसे सगळे लोक इथं आलेत बघायला. इथं आम्ही सुद्धा आलो. आत्ता आम्ही आलेलो आहोत कलर पॉईंटला. कलर पॉईंट म्हणजे इथं कलरफुल बिल्डिंग आहेत असं त्याचा अर्थ आहे. मला 5 मिनटं कळलंच नाही. म्हणलं इथं कुठं फिरतोय आपण गल्ल्या गल्ल्याने. पण सरांनी मला सांगितलं की इथं प्रत्येक बिल्डिंगला वेगळा कलर आहे आणि इथं फोटो छान येतात. त्याच्यामुळं ह्याला कलर पॉईंट असं म्हटलं जातं. कलर पॉईंट म्हटलं जातं का कुठलं म्हटलं जातं काय माहीत नाही. मी माझ्या मनानुसार नाव दिलेलं आहे कलर पॉईंट म्हणून. पण एकदम सुंदर वातावरण आहे. हे मस्त वाटते. ते डिझायनिंग आहे ना. आत्ता वाजलेत 7:30 आणि कस्टमर गेलेत क्रूजवर. माझा चाललाय आराम. व्हिडिओ एडिट करतोय मी, जो उद्या टाकणार आहे, म्हणजे याच्या आधीचा पार्ट. आता तो उद्या येईन आणि हा कधी येईन ती मलाच माहीत नाही, पण व्हिडिओ शूट करून ठेवतो. बघू आता काय होतंय. कस्टमर कधी येते ते सांगता यायचं नाही. मस्त मला पार्किंगमध्ये गाडी लावून दिली त्यांनी आणि पैसे पण दिलेत. म्हणले जेवण वगैरे करून ये, मस्तपैकी आराम कर. पण चाललंय आराम. बघू आता काय होतंय. आणि अजून एक गोष्ट की गोव्याचे लोक लय खतरनाक आहेत का असं मला विचारायचं आहे तुम्हाला. जर तुमच्यापैकी जर बऱ्यापैकी जर कुणाला गोव्याचा अनुभव असेल तर कमेंट करून सांगा. का तर मला कस्टमरने उगाच घाबरवलं की मी माझ्या मनात होतं की इथं गाडीवाल्यांशी बोलावा, त्यांचा इंटरव्ह्यू घ्यावा की बा तुमचा व्यवसाय कसा चालतो. ओला उबेर इथं काय चालत नाही. इथं राईड बी बुक होत नाही, गाडी बी लॉग इन होत नाही आपली. तर त्यांच्याशी विचारपूस करावा मला असं वाटलं. एखादा चांगला ड्रायव्हर भेटला त्याचा इंटरव्ह्यू पण करावा असं मला वाटलं. पण कस्टमरने उगाच मला घाबरवलं. इथं लोकांशी बोलू नको, लोक लय खराब आहेत आणि इथल्या लोकांना बाहेरची गाडी सहन होत नाही. तर जर खरंच आहे का असं मला जरा कमेंट करून सांगा. का तर माझी इच्छा होती इथं ड्रायव्हर लोकांशी बोलावं, तुमचा कसा धंदा चालतो, किती भाडं घेतात, काय होतं असं विचारावं. पण कस्टमर तसे म्हणले की इथल्या लोकांना जरा वेगळा विषय, इथं लय विचारपूस करण्याच्या भानगडीत पडू नको. तर मी गाडीतच आहे अजून. बघतो जर वातावरण जर लय गरम दिसलं तर परत गाडीत येऊन बसतो. पण आत्ता तर मी गाडीतच आहे. बघू आता काय होतंय. आता वाजली रात्रीची 1. 11:30 वाजता आले कस्टमर क्रूजवरून. जेवण वगैरे केलं तर तोपर्यंत आता आलो इथं बागा बीचवर. आणि बागा बीचवर काय विषय की सलग 3 दिवस सुट्टी असल्यामुळे इतकी गर्दी आहे की मी कस्टमरला बीचवर सोडून तर आलो, पण मला पार्किंगच सापडत नव्हती. बीचपासून 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावर मला पार्किंग भेटलेली आहे इथं. आता मला पण जायची इच्छा तर आहे, पण मी तिथं जाऊ तर कस्टमरचा बीच बघून नाही हवा म्हणजे बरं होईल. आता फोन करतो त्यांना की बा येऊ का काय. जर लगेच निघायचं असेल त्यांना तर मग मी इथंच थांबतो. बघू आता काय होतंय. शेवटी मी म्हणलं तसंच झालं की कस्टमरला सोडून बराच वेळ झालता आणि मला पार्किंग बघायला बराच वेळ लागला. का तर बागा बीचला बरीच मोठी पार्किंग आहे, पण आज इतका मोठा क्राऊड इथं आलेला आहे त्याच्यामुळे पार्किंगच नाही सापडली. चांगला अर्ध्या-पाऊण तासानंतर मला पार्किंग सापडली. गाडी व्यवस्थितपणे पार्क केली आणि लॉक केली की लगेच कस्टमरचा फोन आला की कुठं शिक थांबलाय गाडी घेऊन, लोकेशन टाक, येतो लगेच. तर म्हटलं टाकतो लोकेशन टाकलं. पण आता कस्टमर तिकडे येत आहे म्हटलं आपण तिकडे जाण्यात काही पॉईंट नाही. तर गाडीतच बसून आहे, थोडा आराम चालू आहे. आराम तर आज काय भरपूर केलं म्हणा. का तर क्रूजवर गेले ते तेव्हा पण 3-4 तास आरामच झाला. तर म्हणजे मस्तपैकी आज दिवस गेला आणि गोव्याची लाईफ पण बघायला मिळाली. आणि गोव्यात आतापर्यंत सर्वात जास्त आवडलेली जर कुठली गोष्ट असेल तर गोव्याची स्वच्छता. किंवा इतके नवनवीन पद्धतीचे लोक येऊन सुद्धा बऱ्यापैकी स्वच्छता इथं मेंटेन केलेली आहे. आणि रस्ते पण चांगल्या क्वालिटीचे आहेत. म्हणजे असं नाही की बा खड्डे वगैरे आहेत. आणि बऱ्यापैकी ठिकाणी सिग्नल नाही आहेत. म्हणजे सिग्नल मुक्त गोवा असं म्हणू शकतो आपण. म्हणजे इथं बऱ्यापैकी ट्रॅफिक वाहत आहे तरी सुद्धा सिग्नल मुक्त करण्यासाठी यांनी बरेच वन वे केलेले आहेत. पुण्यात कसं बऱ्याच ठिकाणी वन वे केलेत तसे वन वे रोड आहेत. आणि फ्लायओव्हर वगैरे पण आहेत, पण वन वे रोड भरपूर आहेत इथं. तुम्ही जर मॅप लावला नाही किंवा तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही अंदाज पण असं चालू शकत नाहीत. का तर हा रोड सरळ जातो आणि याचा म्हणजे येणारा रोड कुठून जातो हे आपल्यालाच माहीत नसतं. का तर वन वे रोड जास्त आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल जे पुण्याच्या पेठ एरियांमध्ये फिरले तर त्यांना माहिती वन वे कशाला म्हणतात. तर ती सिस्टीम इथं आहे. तर मस्त मॅनेजमेंट केलेलं आहे असं म्हणू शकतो आपण. रात्रीच्या 2 वाजता मी बागा बीचवरून रूमवर आलेलो आहोत आणि डे 2 समाप्त इथेच झालेला आहे. तर उद्याचं नियोजन उद्या बघू. तोपर्यंत गुड नाईट.